लोक उसनवारीनं वस्तू देतात, बाया एकमेकांच्या घरी जाऊन कामं करतात, पडजी करतात आणि मी उसनवारीनं कांद्याची पात घेऊन आलेले होते. तर श्री स्वामी समर्थ आणि मी दिव्या थोरात. आता आपल्या तोंडाचे चोचले एवढे राहतात की घरी आहे ते खाण्यात काही मजा नाही, जे नाही येत ते खायला लय आवडतं. आता कांदे लागण तर आपली झालेली नाही, त्याच्यामुळे शेजारच्या काकांकडून उसनवारीनं कांद्याची पात घेऊन आलेले होते. त्याच्यात कांदा काय, कांद्याची पात जरी कापलं ना तरी डोळ्याच्या समुद्रातून पाणी खाली येऊन बघतं, कोणी कांदा कापला रे बघायला. मग पहिले आपलं जेवण वगैरे उरकून घेतलं. त्याच्यात ती बिचारी वासरी पण खूप आजारी पडलेली होती, त्याच्यामुळे तिच्यासाठी गोळ्या आणलेल्या होत्या. आता आधी लहानपणी आईन ती द्यायची आम्हाला चमच्यामध्ये विरघळून, मग तशीच काय निंजा टेक्निक मी पण वापरली होती. पिठाच्या गोळ्यांमध्ये दिलं, बाईनं लगेच खाऊन घेतलं. तिचं खाऊन वगैरे झालं तोपर्यंत इथं फार मेंदू हँग मारायला लागलेला होता, त्याच्यामुळे पहिले चहा करून घेतला. म्हटलं बघू कसा झालाय. आता रेट तर कोणी देणार नाही, रेट तर आपण स्वतःच देणार आहे. म्हटलं वाह काय चहा झालाय, एक नंबर. 100 पैकी 200 गुण स्वतःलाच देऊन टाकले. एवढं खतरनाक लेवलची एनर्जी आली ना चहा पिऊन का घरच्यांनी डायरेक्ट गावाच्या दारणालाच बसवलं म्हणे. एवढं तर नक्कीच बरं आहे की गावामधल्या खड्यांची संख्या ना माझ्या जीवनातल्या प्रॉब्लेम्स पेक्षा तर नक्कीच कमी आहे.